त्याच्यासाठी एक सविस्तरपणे माहिती घेऊन आलो. तर आम्ही एक नवीन जाहिरात पडली, जी जाहिरात आहे 39,000 प्लस पदांची आणि पात्रता आहे फक्त आणि फक्त 10वी पास. यावर ही परीक्षा होणार आहे. पद आहे कॉन्स्टेबल शिपाई पदाचं आणि ही आहे केंद्र सरकारची नोकरी असणाऱ्या भरती. या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 39,000 प्लस जागांची जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे. जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे. ते फॉर्म भरण्यास सुरुवात 14/10/2024 5/9/2024 म्हणजेच ह्या 5 तारखेला फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 14 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला या परीक्षेसाठी म्हणजेच परीक्षा देण्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रकारे फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी वेबसाईट आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ही परीक्षा घेणार आहे. हा एक केंद्र सरकारचा आयोग आहे. या आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेमध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. 14 ऑक्टोबर लास्ट तारीख आहे आणि ही परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी या 2 महिन्याच्या दरम्यान 2025 या दरम्यान हा परीक्षेचा पेपर होणार आहे. त्यानंतर असणार आपली शारीरिक पात्रता यामध्ये विविध पदांसाठी या पदांसाठी होणार आहे. त्याचा ग्रेड पे म्हणजे बेसिक 21,700 पासून 69,100 रुपयापर्यंत आपल्याला या पदामध्ये पगार मिळणार आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे पद आहेत. सर्वाधिक जागा ह्या BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या पदासाठी आहेत. SC या कास्टसाठी SC कास्टच्या पुरुषांसाठी 2018 जागा राखीव प्रवर्गातून आहेत. त्यानंतर ST या राखीव प्रवर्गातून पुरुषासाठी 1,489, OBC प्रवर्गातून 2,906 पुरुष. त्यानंतर EWS आर्थिक मागास प्रवर्ग 1,330 जागा ह्या पुरुष उमेदवारासाठी आहेत. त्यानंतर अशा एकूण पुरुष आणि महिला मिळून 15,654 जागा ह्या फक्त आणि फक्त BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ह्या पदाच्या या जाहिरातीमध्ये जागा आहेत. वेगवेगळी पदं आहेत, मात्र याच्यासाठी एकच परीक्षा होणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर आपल्याला पुढं ही परीक्षा कॉन्स्टेबल पद आहे, जनरल ड्युटी असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म भरून झाल्यानंतर एक संगणक आधारक CBT नावाची एक टेस्ट होणार आहे. त्याला कम्प्युटर इजिबिलिटी टेस्ट म्हणतो आपण. कम्प्युटरवर आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो आपण त्याला. त्यावरती परीक्षा होणार आहे. संगणक आधारित परीक्षा झाली. ही परीक्षा 160 गुणांसाठी परीक्षा होणार आहे. त्यामधून मेरिट ठरल्यानंतर शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणी होणार आहे. त्यानंतर दुसरा आहे तुमचा फिटनेस म्हणजेच काय म्हणतो आपण मेडिकल या ठिकाणी होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल. आपल्याला ही जी परीक्षा आहे ही आपल्याला एकूण 13 भाषेमध्ये देता येणार आहे. या अगोदरची जर आपण रेशो पाहिला तर भारतामध्ये ही परीक्षा होत असताना महाराष्ट्रातील खूप कमी प्रमाणात विद्यार्थी लागत होते. मात्र त्यांनी एक नवीन निर्णय घेतला, ते म्हणजे आता एकूण 13 प्रादेशिक भाषेमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यामध्ये आपली आवडीची मायभाषा मराठी आहे. त्या मराठी भाषेतून हा पेपर आपल्याला देता येणार आहे. त्यामुळे आपल्याला लागण्यासाठी एकदम सोपी आणि कमी कालावधीत मिळणारी ही एक नोकरी आहे. वेतन आहे 18,000 ते 69,100 रुपयापर्यंत. रिक्त जागा ह्या BSF CISF CRPF अशा इतर पदांसाठी 39,481 जागांची जाहिरात या ठिकाणी पडलेली आहे. ओके, यामध्ये SC ST आणि OBC यांना राज्यानुसार जागा दिलेल्या असतात. वेगवेगळ्या राज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जागा त्यांनी या ठिकाणी डिव्हाइड केलेल्या असतात. त्यासाठी पात्रता काय लागते तर तो एक भारताचा नागरिक असावा आणि वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावी व 18 ते 23 वर्षापर्यंत आपण ही परीक्षा देऊ शकतो. मात्र ज्याला कास्टमध्ये परत सूट देण्यात आलेली आहे आणि SC ST OBC व माजी सैनिक यांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आले. शैक्षणिक पात्रता 1 जानेवारी 2025 पर्यंत 10वी पास परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण 10वी पास असायला हवेत आणि आपले वय 18 वर्ष पूर्ण झालेले असावे. ओके, आणि NCC वाल्यांना या ठिकाणी जसे महाराष्ट्र पोलीसला मार्क दिलेत तशाच प्रमाणात NCCलाही या ठिकाणी 2 ते 5% बोनस गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता परीक्षेचं स्वरूप कसं असेल, फॉर्म भरला त्यानंतर असणार आपली परीक्षा. परीक्षेसाठी 4 विभाग असतील. एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे असणार बुद्धिमत्ता. काय असणार? बुद्धिमत्ता असणार. त्यानंतरचा विषय आहे बघा सामान्य ज्ञान म्हणजेच काय तर जनरल नॉलेज. हे असेल 20 प्रश्न, हे असतील 20 प्रश्न. त्यानंतर प्राथमिक गणित म्हणजे अंकगणितावर 10वीच्या पात्रतेवरती या ठिकाणी अंकगणितावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आहे हिंदी आणि इंग्रजी.
हे 2 भाषा विषय आहेत, यापैकी आपल्याला कुठलाही एक विषय निवडायचा आहे. मग हिंदी निवडा अगर इंग्रजी निवडा, हे तिन्ही विषय मराठी भाषेत असतील. मात्र हा जो भाषा विषय आहे हा हिंदी किंवा इंग्रजी याच भाषेतून असणार आहे. 20 प्रश्न असतील प्रत्येक याच्यासाठी 20-20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न असतील. याला 2 मार्क प्रत्येक प्रश्नाला, अशी 160 गुणाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. आणि चुकीच्या उत्तरासाठी म्हणजेच या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देण्यात आलेली आहे 0.25 ने. पहा पुढे काय दिलंय यामध्ये. शारीरिक पात्रता काय असेल तर पुरुष उमेदवारासाठी आणि महिला उमेदवारासाठी वेगवेगळे पात्रता आहेत. आणि जे सीमा भागात राहतात म्हणजे नेपाळ साईडला असतील, इकडच्या कोपऱ्यामध्ये मणिपूर वगैरे त्या राज्यांना काही ठिकाणी सूट दिलेली आहे. बघा मुलांसाठी म्हणजेच पुरुषांसाठी 5 किलोमीटर आपल्याला धावायचं आहे, त्यासाठी 24 मिनिटं एवढा वेळ दिलेला आहे. आणि महिलांसाठी 1600 मीटर धावायचं आहे, त्याला 8.5 म्हणजेच 1600 मीटर धावणे हे 8.5 मिनिटामध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. याच्यातून माजी सैनिकांना शारीरिक पात्रते सूट देण्यात आलेली आहे, त्यांना फक्त परीक्षाच पास व्हायचं आहे. ओके, चला पुढे. हां, ऑनलाईन अर्ज जो आहे तो SSCच्या पोर्टलवर ऑनलाईन सादर करायचा आहे. अर्ज दुरुस्ती विंडो 5 नोव्हेंबर 2024 ते 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असेल. अर्ज शुल्क सामान्य उमेदवारासाठी 100 आणि SC ST महिला आणि माजी सैनिक यांना या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी परीक्षा फीस माफ आहे. म्हणजेच आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा फीस लागणार नाही. आपली एक बॅच आहे ॲपमध्ये SSC GD नावानं. यामध्ये हे जे 4 विषय आहेत हिंदी व्याकरण शिकवण्यासाठी मगर सर सकाळी 7:30 ते 8:15 दरम्यान हा क्लास असतो. FK क्लास नावाच्या ॲपवरती हा क्लास असतो. FK क्लास हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेणे. ओके, 500 रुपयामध्ये आपण ही फक्त बॅच ठेवलेली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सर्वात कमी स्वस्त असणारी ही एक बॅच आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता घेण्यासाठी मी स्वतः 2 ते 3 या दरम्यान बुद्धिमत्ता होईल. त्यानंतर जनरल नॉलेज, जगाचा भूगोल असेल किंवा बाकी जो भाग आहे 3 ते 3:45 मध्ये अमोल सर घेणार आहेत. त्यानंतर गणित आणि GK म्हणजे उर्वरित GKचा भाग कांगणे सर घेतील, प्लस गणिताचे रेकॉर्डेड व्हिडिओ आणि उर्वरित लाईव्ह व्हिडिओ 4 ते 5:30 म्हणजे 45 मिनिटाचे या ठिकाणी 2 तास होतील. निवड प्रक्रिया कशी असेल तर किमान 30% गुण आपल्याला या परीक्षेमध्ये मिळणे आवश्यक आहे. किमान 30% गुण मिळाल्यानंतर OBCला 25% आणि इतर श्रेणीला 20% गुण असणे आवश्यक आहे. त्यानंतर काय म्हणते संगणक आधारित परीक्षित कामगिरीच्या आधारे ज्यांना सर्वाधिक गुण मिळाले त्याची एक मेरिट ठरवल्या जाईल. मेरिट ठरवल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून आपल्याला शारीरिक पात्रता परीक्षेसाठी परत एकदा प्रवेशपत्र प्राप्त होऊन आपल्याला मैदानी परीक्षा द्यावं लागेल. आता परीक्षा पॅटर्न कसं असेल तर सुरुवातीला संगणक आधारित एक परीक्षा होईल जी की 160 गुणाची असेल आणि शारीरिक चाचणी इथे मार्क नसतात, इथं फक्त आपल्याला पात्र व्हायचे. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी, त्यानंतर कागदपत्रे तळपणी आणि आपली त्यानंतर होत असते निवड. परीक्षा कशी असेल तर आपण आताच पाहिलं परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ पॅटर्ननुसार असेल. काय असेल? MCQ पॅटर्ननुसार असेल. एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय असतील. ह्या 4 पर्यायातून योग्य उत्तर निवडणे त्याला 0.25 निगेटिव्ह असेल. काय असेल? निगेटिव्ह असेल. 80 प्रश्न 160 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असतील. कालावधी असेल 1 तास. एका तासामध्ये म्हणजेच 60 मिनिटामध्ये आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, माध्यम 13 भाषेमध्ये आपण आत्ताच पाहिलं ही परीक्षा 13 भाषेमध्ये होणार आहे. 13 भाषेमध्ये ही परीक्षा होणार असून त्यापैकी मराठी भाषेतून आपली परीक्षा होईल. हे 4 विषय आहेत. या 4 विषयाला प्रत्येकी 20 प्रश्न 40 गुण, 20 प्रश्न 40 गुण, 20 प्रश्न असे 160 गुणासाठी ही परीक्षा होणार आहे. हे 3 विषय पूर्णपणे म्हणजेच बुद्धिमत्ता असो, जनरल नॉलेज असो आणि गणित हे पूर्णपणे मराठी भाषेतून होईल. मात्र इथं हिंदी आणि इंग्रजी या 2 पैकी एक भाषा आपल्याला निवडायची. ती भाषा निवडत असताना तुम्ही जी भाषा निवडाल ती भाषा तुम्हाला त्याच भाषेमधून पेपर द्यावा लागेल. ह्या भाषेचा म्हणजेच 20 प्रश्न इंग्रजी किंवा हिंदी या दोन्हीपैकी एक आपण निवडू शकता. पुढे काय म्हणते आता अभ्यासक्रम काय असेल तर हा आहे अभ्यासक्रम.
हा आहे बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम. त्यानंतर आहे जनरल नॉलेजचा, चालू घडामोडी, भारत, जग आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. जे आपण आताच सुरुवात केली, आंतरराष्ट्रीय जगाचा भूगोल आणि आंतरराष्ट्रीय संबंध, यावरही प्रश्न सर्वाधिक आलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्याला आपण आता ॲपमध्ये सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आहे गणित, गणिताचे हे प्रकरण. त्यानंतर आहे बघा हिंदी किंवा इंग्रजी, यावर इंग्रजी हिंदी भाषा समजून घेण्याची वापरण्याची क्षमता तपासली जाईल. म्हणजे आपल्याला हिंदी भाषेचं ज्ञान असावं, इथपर्यंतच परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जातील. चालते, पहा पुढं. या ठिकाणी आपली उंची ही पुरुषांना 170 सेंटीमीटर एवढी आठ या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि स्त्रियांची उंची 157 सेंटीमीटर असायला हवी. उंचीमध्ये विशिष्ट सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील व मागास ठिकाणी जे उमेदवार राहतात, रहिवासी आहेत, त्यांनाही यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. मात्र जनरलला 170 आणि 157 महिला यांना एवढी उंचीची आट आहे. आणि आपली छाती किती असावी ही फक्त पुरुषांसाठी आहे. पुरुषांची किमान छाती 80 सेंटीमीटर असावी व ती 5 सेंटीमीटर फुगायला हवी. आपण आताच पाहिलं 5 किलोमीटर 24 मिनिटात पूर्ण करणे आणि स्त्रियांनी 1600 मीटर 8.8 मिनिटामध्ये पूर्ण करणे. ओके, हे लडाख क्षेत्राशिवाय लडाख क्षेत्रासाठी ह्याचा आणि आपला काही संबंध नाही. चला, निवड हे झालंच. ओके, पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेशपत्र तुम्हाला डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त होतील आणि त्यानंतर आपली परीक्षा होईल. परीक्षा झाल्यानंतर मैदान होईल. मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची फायनल लिस्ट लागेल. त्याच्यामध्ये निवड यादीमध्ये 160 गुणांची ही परीक्षा होणार आहे. यावरच मेरिट ठरणार आहे. पूर्णपणे परीक्षेचा निकाल हा लेखी परीक्षावर असेल. या ठिकाणी मैदानीबद्दल कुठल्याही मेरिटमध्ये मैदानी